फुलंब्रीतील एका महिलेची जिद्द ठरली यशाची खरी गुरुकिल्ली। पाणीपुरी व ज्यूस सेंटरमधून स्वावलंबनाकडे केली वाटचाल। जिद्द चिकाटी असेल तर परिस्थितीवर नक्कीच मात करता येते। सुनीता संतोष शिंदे या महिलेने बचत गटाच्या माध्यमातून दाखवले करून। या महिलेचा आदर्श घेऊन नैराश्यात असलेल्या महिलांनी सुद्धा अशीच शुद्ध करावी। ही बातमी आहे जिल्हा माहिती कार्यालयाकडून। जिद्द, मेहनत आणि बचत गटाच्या माध्यमातून उभारलेला व्यवसाय यामुळे फुलंब्री तालुक्यातील सुनीता संतोष शिंदे या यशस्वी उद्योजिका म्हणून समोर आल्या आहेत। स्वामी समर्थ महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचे आर्थिक सक्षमीकरण करत इतर महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे। सुनीता शिंदे या फुलंब्री येथील गृहिणी 2019 मध्ये त्यांनी स्वामी समर्थ महिला बचत गटात प्रवेश घेतला। बचतीबरोबरच व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या आम्रपाली लोकसंचालित साधना केंद्राच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रशिक्षण व चर्चासत्रांमध्ये त्यांनी सहभाग घेतला। यानंतर त्यांनी बँक कर्जांच्या सहाय्याने रेडीमेड कपड्यांचे दुकान सुरू केलं। दरम्यान 2020 मध्ये नव्या संधीचा शोध घेत त्यांनी पाणीपुरी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला। बचत गटातून 50,000 रुपयांचं कर्ज घेऊन पाणीपुरी गाडी सुरू केली। सुरुवातीला रोज 1,000 ते 1,500 रुपयांची उलाढाल होत होती। पुढे वैयक्तिक बँक कर्जाच्या माध्यमातून सुमारे 2 लाख रुपयांचं भांडवल उभारून त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला आणि ज्यूस सेंटरही सुरू केलं। सध्या त्यांच्या पाणीपुरी व ज्यूस व्यवसायातून दररोज 2,500 ते 3,000 रुपयांची उलाढाल होत असून एकूण मासिक उलाढाल 2 ते 2.5 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे। सर्व खर्च वजा जाता सुमारे 1 लाख रुपयांपर्यंत निव्वळ बचत होत आहे। त्यांच्या या व्यवसायामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली असून मुलांच्या शिक्षणासाठीही त्यांनी भक्कम आधार निर्माण केला आहे। कुलताबाद रोड फुलंब्री येथे दुपारी 3 ते रात्री 8 या वेळेत त्यांचा पाणीपुरी व ज्यूस सेंटर व्यवसाय सुरू असतो। विशेष म्हणजे त्यांनी बचत गटातील 2 महिलांना रोजंदारीवर रोजगार उपलब्ध करून दिला असून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीतही त्यांनी हातभार लावला आहे। प्रत्येक महिलांनी जिद्द ठेवून व्यवसाय सुरू करावा। बचत गट हा महिलांसाठी मोठा आधार ठरू शकतो असा संदेश सुनीता शिंदे यांनी दिला आहे। त्यांच्या यशोगाथेमुळे फुलंब्री तालुक्यातील अनेक महिलांना उद्योजकतेची प्रेरणा मिळत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.